आपण पाहत आहात BCCN न्यूज। 3 वर्षापासून महावितरणने बिल काढले नसल्याने कंत्राटदार अडचणीत। प्रलंबित असलेली देयके मिळण्यासाठी विद्युत कंत्राटदाराचे उपोषण। गेल्या 3 वर्षांपूर्वी महावितरण कंपनीने 2022 पर्यंतच्या कृषीपंप विद्युत कनेक्शनची योजना राबवून आपले उद्दिष्ट पूर्ण केले। मात्र हे अभियान पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी वेळेत काम करूनही आजपर्यंत विद्युत कंत्राटदारांना त्यांच्या हक्काची बिले महावितरणकडून अदा करण्यात आलेली नाहीत। वारंवार पाठपुरावा करून वेळोवेळी विनंती अर्ज देऊन देखील महावितरणकडून कुठलीही दखल कंत्राटदाराची घेतली जात नाही। बिले न मिळाल्यामुळे विद्युत कंत्राटदारास मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष रामेश्वर निंभोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत प्रलंबित असलेली देयके महावितरणकडून अदा केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। जवळपास 3 वर्षापूर्वी महावितरणची जी एसीएफ योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रलंबित 2022 पर्यंतच्या प्रलंबित कृषीपंपाची जी कामं होती ती आम्ही 3 वर्ष पूर्ण केली असून त्यासाठी लागणारा निधी आणि बिले अद्यापपर्यंत आम्हाला मिळाले नाहीत। यासाठी आज आमचं सर्व कंत्राट बांधव आमरण उपोषण करत आहेत। जवळपास 3 वर्षापासून शासनाच्या धोरणानुसार महावितरणने एजी पंपाच्या म्हणजे कृषी पंपाच्या विद्युत कनेक्शनची नवीन विद्युत कनेक्शन कामे आमच्या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून करून घेतली, परंतु आम्हाला अद्याप पावतो त्याचे पैसे मिळाले नाहीत। म्हणून आज आम्ही सर्व कंत्राटदार बांधव इथे महावितरणच्या कार्यालया शेजारी आज उपोषण करीत आहेत।